नमस्कार मुलांनो, मी सुषमा आहे. आपण कधी विचार केला आहे की खजिन्याचा नकाशा साहसी साहसी लोकांना लपलेल्या खनिजांकडे कसं घेऊन जातो? किंवा आपले GPS आपल्या कुटुंबाला रोमांचक गंतव्यस्थानाच्या रोड ट्रिपवर कसे मार्गदर्शन करते? आज आम्ही सेक्शन फॉर्म्युलाच्या आकर्षक जगात डुबकी मारत आहोत. एक जादुई साधन जे आपल्या अचूक प्रमाणात अंतर विभागण्यास अनुमती देते. कल्पना करा की आपण आपल्या मित्रासह खजिन्याच्या शोधात आहात आणि आपल्याला आपल्या लपलेल्या खजिन्याचे अंतर विशिष्ट मार्गाने विभागण्याची आवश्यकता आहे. विभागसूत्र वास्तविक जगाच्या निर्देशकांसाठी नकाशा दंतकथासारखे आहे, जे आपल्याला कोठे जाण्याची आवश्यकता आहे याची गणना करण्यास मदत करते. आपण एखाद्या प्रवासाची योजना आखत असाल किंवा एखादे रहस्य उलगडत असाल, हे सूत्र आपल्या सभोवतालच्या जगातील प्रमाण आणि गुणोत्तर समजून घेण्यासाठी गुरुकिल्ली आहे. चला तर मग शोधायच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि सेक्शन फॉर्म्युला वापरून वास्तविक जीवनातील परिस्थितीतून कसे नॅव्हिगेट करावे हे शिकूया. शिकण्याचे परिणाम. या धड्याच्या शेवटी आपण हे करण्यास सक्षम असाल: रेषा विभागांची विभागणी करण्यासाठी विभागसूत्रांची संकल्पना समजून घ्या. अंतर्गत विभाजन रेषा विभागांचे निर्देशक शोधण्यासाठी विभागसूत्र लागू करा. विभाग सूत्र वापरण्यासाठी अटी ओळखा आणि संबंधित समस्या सोडवा. भूमिती आणि भौतिकशास्त्रातील विभागसूत्राचे व्यापक अनुप्रयोग ओळखा. या धड्यातील कीवर्ड्स असे आहेत: विभागसूत्र, गुणोत्तर विभाजन, समन्वय भूमिती, समरूप बिंदू, केंद्रीय बिंदू, अर्ज. आम्ही दिलेल्या रेषा विभागातील द्विविभाग आणि त्रिविभागाचा अभ्यास केला. विभाजन करण्याचे सामान्य समस्येची ही केवळ विशिष्ट प्रकरणे आहेत. लाईन सेगमेंट दोन गुणांना जोडणारा x1 y1 आणि x2 y2 गुणोत्तरात m:n. एक सेगमेंट AB आणि पॉझिटिव्ह रियल नंबर R दिलेला आहे इथे. आम्हाला बिंदू P चा समन्वय शोधायचा आहे, जो AB ला R:1 गुणोत्तरात विभागतो. याचा अर्थ AP/PB = R/1 किंवा AP = R of PB आहे. याचाच अर्थ x - x1 = R of x2 - x.
हे सोडवताना x इज इक्वल टू rx2 प्लस x1 बाय r प्लस 1 पहिला इक्वेशन. आपण हा निकाल खालीलप्रमाणे सामान्य प्रकरणाच्या रेषेवरील बिंदूंसाठी वापरू शकतो. AP इज टू PB इक्वल्स टू R इज टू 1 घेतल्यास आपल्याला AP इज टू PB इक्वल्स टू R इज टू 1 असं मिळते. म्हणून AP इक्वल्स टू R ऑफ PB. अशा प्रकारे x मायनस x1 इक्वल्स टू R ऑफ x2 मायनस x. जे x इक्वल्स टू rx2 प्लस x1 बाय r प्लस 1 देते. पहिला इक्वेशन पहा. नेमक्या त्याचप्रमाणे आपल्याकडे y इक्वल्स टू ry2 प्लस y2 बाय r प्लस 1 असं असू शकते. जर PA आणि B दरम्यान असलेला आणि AP बाय PB इक्वल्स टू R असेल तर आपल्याकडे सूत्र आहे P rx2 plus x1 a plus 1 y2 plus y1 a plus 1. जर R ला m बाय n म्हणून घेतले तर विभाग सूत्र आहे mx2 plus nx1 m plus n my2 plus n1 m plus n चे प्रमाणित रूप आहे. उदाहरण बिंदू 3/5 आणि 8-10 यांना 3:2 गुणोत्तरात अंतर्गत जोडणाऱ्या रेषा विभागाचे विभाजन करण्याचे बिंदू निर्देशांक शोधा. याचा द्रावण A 3-3 5 आणि B 8-10 हे दिलेले बिंदू असू द्या आणि बिंदू P ऑफ x1 y रेषा विभाग AB चे अंतर्गत विभाजन 3:2 या गुणोत्तरात करू द्या. विभाग सूत्रानुसार P x y equals pmx2 plus nx1 m plus n my2 plus n1 m plus n. येथे x1 इक्वल्स टू 3, y1 इक्वल्स टू 5, x2 इज इक्वल टू 8, y2 इज इक्वल टू -10 आणि m इक्वल्स टू 3, n इक्वल्स टू 2. आता सूत्रातील सर्व मूल्ये बदला. म्हणून P x y equals P 3 8 plus 2 3 3 plus 2 3 minus 10 plus 2 5 3 plus 2 गुणाकार करून
आता गुणाकार केल्यास आपल्याला इक्वल्स पी 24 प्लस 6/5 मायनस 30 प्लस 10/5 मिळेल. तर सोडवून आपल्याला पी 6-4 मिळेल. म्हणून px equals p6-4. उदाहरण बिंदू P of -2, 4, A -3, 6 आणि B 1, -2 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषा विभागाची अंतर्गत विभागणी कोणत्या प्रमाणात करतो? द्रावण दिलेले गुण A -3, 6 आणि B 1, -2 आहेत. P -2, 4 AB ची अंतर्गत विभागणी m/n या गुणोत्तरात करा. विभाग सूत्रानुसार px equals pmx2 plus nx1 m plus n by 2 plus n1 m plus n इक्वल्स टू P of -2, 4 पहिला इक्वेशन. इथे x1 इक्वल्स टू -3, y1 इक्वल्स टू 6, x2 इज इक्वल टू 1, y2 इक्वल्स टू -2. p m1 plus n minus 3 m plus n m minus 2 plus n6 m plus n equals p minus 2 4. x निर्देशकांची बरोबरी केल्यास आपल्याला मिळते m-3n by m plus n equals to -2. किंवा m-3n equals to -2m-2n. सर्व m पदे एका बाजूला आणि n पदे दुसऱ्या बाजूला घ्यावे. 3m equals to n. m by n equals to 1/3. m is to n equals to 1:3.
म्हणून पी ए बीला अंतर्गत करणे अंतर्गतपणे 1:3 गुणोत्तरात विभागते. उदाहरण: निर्देशांक काय आहे? बी मुद्दा असेल तर P-2 जोडणाऱ्या रेषा विभागाचे विभाजन करते A-3,5 आणि B अंतर्गत 1:3 गुणोत्तरात. द्रावण A-3,5 आणि B X2Y2 हे दिलेले दोन गुण असे असू द्या. P-2,3 दिलेल्या 1:6 या गुणोत्तरात AB ची अंतर्गत विभागणी करतो. भाग सूत्रानुसार Pmx2 plus Nx1 m plus n y2 plus n1 m plus n equals P-2 3. निर्देशांकांची तुलना करणे. P 1x2 plus 6 minus 3 1 plus 6 1y2 plus 6 5 1 plus 6 equals P-2 3. निर्देशांकांचे समीकरण केल्यास आपल्याला x2 18/7 equals -2, x2 18 equals मिलते -14, x2 equals 4, तसेच y/7 equals 3. y equals 21. y2 equals -9. त्यामुळे B चा समन्वय 4-9 आहे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. विभाग सूत्र आपल्याला बिंदू x1 y1 आणि x2 y2 यांच्यातील रेषा विभाग m/n याच्या गुणोत्तरात विभागण्याची परवानगी देते. जर गुणोत्तर r = m/n असेल तर विभाग सूत्र आहे जे मानक स्वरूप आहे. mx2 plus nx1 m plus n y2 plus n1 m plus n. अंतर्गत विभागण्यासाठी x समन्वय mx2 plus nx1 by m plus n, y समन्वय my2 plus ny1 by m plus n हे सूत्र आहे.
सेक्शन फॉर्म्युला तेव्हाच वैध ठरतो जेव्हा बिंदू सरळ रेषेसह समरूप असतात. पाहिल्याबद्दल धन्यवाद.